घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्याने पाहिन रूप तुझे प्रेमे आलिंगीन आनंदे पूजिन भावे ओवाळीन म्हणे नामा त्वमेव माता पिता त्वमेव त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अर्चितं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा अज्ञानत्व हरो निबुद्धिमती दे आराध्य मोरेश्वरा. नमस्कार नमस्कार नमस्कार. पॉइंट्स व्हाईट ब्युटी एकापेक्षा एक अप्सरा आली पावर्ड बाय एक्सो डिश वॉश बार या तुमच्या आवडत्या कार्यक्रमाच्या गणपती विशेष भागामध्ये मी पुष्कर श्रोत्री तुमच्या सगळ्यांचं मनोभावे स्वागत करतो आणि त्याचबरोबर स्वागत करतो आपल्या दोन्ही राण्यांचं कोरिओग्राफर्सचं आणि सर्व अप्सरांचं. आणि आता स्वागत करूया आपले कुटुंब प्रमुख अर्थात महागुरु सचिन पिळगावकर यांचं. गणपती बाप्पांचं स्वागत झालेलं आहे, कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याचं स्वागत झालेलं आहे, कुटुंब प्रमुखांचं स्वागत झालेलं आहे. पण या आठवड्यात आपल्याला आणखी 2 अप्सरांचं स्वागत करायचंय. त्या अप्सरा कोण आहेत ते आपल्याला महागुरु सांगणार आहेतच. पण आता आपल्या या भागाला सुरुवात करूया. पहा काय मंगलमय वातावरण आहे. असणारच हो, कारण 14 विद्या आणि 64 कलांचा अधिपती असलेल्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. माझ्या मते आज या अप्सरा केवळ नृत्य सादर करणार नाहीयेत, तर त्या नृत्यातून गणपती बाप्पाची पूजा सुद्धा करणार आहेत. तेव्हा प्रारंभ करण्यासाठी आपल्या समोर येते आहे सौंदर्यवती राणी मानसी नाईक. रूप तुझं चराचरामंदी झाड येली पाना संग फुल तू सुगंधी भगताचा पाठीराखा गरिबाचा वाली माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली देवा दिली हाक उद्धार कराया आबाळाची छाया तुझी समिंदराची माया
वा 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 मानसी, अत्यंत दणक्यात सुरुवात केलेली आहेस. म्हणजे आपल्या सगळ्यांचा उद्धार करण्यासाठी तू गणपती बाप्पाकडे साकडं घातलेलं आहेस, नाही का? थँक्यू सो मच पुष्कर. बरं मानसी, तुमच्या घरी गणपती बसतो का? हो, माझ्या घरी 10 दिवसाचा गणपती बसतो. बर. आणि मी खूप मोठी बाप्पाची भक्त आहे. हा. त्याच्यामुळे सगळ्यात पुण्याला जायचं कारण असं आहे, कारण मी मूळची पुणेकर असल्यामुळे ते म्हणजे माझ्या आईचे उकडीचे मोदक. हो. आणि मी खूप मोठी फॅन आहे उकडीच्या मोदकांची. पण मला जाणून घ्यायचंय, गणपती, गजानन, गणेश या व्यतिरिक्त गणपती बाप्पांची 5 नावं तू आम्हाला सांग. लंबोदर, हा. वक्रतुंड, मयुरेश्वर, मोरया, सिद्धिविनायक. वाह, 5 नावं सांगितलेली आहेस तू. आपण महागुरूंना विचारूया, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला. मी सुद्धा तुमच्यासारखाच गणेश भक्त आहे आणि मला सुद्धा उकडीचे मोदक प्रचंड आवडतात. म्हणजे असे ते गरम गरम उकडीचे मोदक आल्यानंतर मग त्यांना फोडून त्याच्यात साजूक तूप ओतून आणि मग त्याला परत असं बंद करून आणि मग असं एक असं पकडून असं करत खाल्ल्यासारखं वाटलं की नाही उकडीचा मोदक. हो. मानसी, तुमचा हा परफॉर्मन्स आम्हाला काय गणरायाला सुद्धा आवडला. वाह. थँक्यू. आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला आहे म्हणूनच तुम्ही इतक्या छान नाचता आणि ही कला तुमच्यात आहे. थँक्यू सो मच. बाप्पाकडे प्रार्थना आहे की तुमची कला ही अशीच वर 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 जात राहो. व्हेरी नाईस कोरिओग्राफी. तुमच्या सगळ्या मुलांनी सुद्धा खूप छान परफॉर्मन्स केला. आता असेच परफॉर्मन्स आम्हाला यानंतर सुद्धा पाहायचे आहेत आणि त्याचा बेंचमार्क कसा असावा हे तुम्ही दाखवलेलं आहे. तर त्यामुळे तुमच्याकरता मानसी, व्हेरी गुड परफॉर्मन्स अँड हॅपी जर्नी. थँक्यू सो मच सर. थँक्यू.